आज आपल्याला वर्डमध्ये पासपोर्ट साईज फोटोग्राफ करून आपण वेगळे फोटोज पासपोर्ट फोटो आपण कसे बनवू शकता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जसं आपण पासपोर्ट तयार करण्यासाठी वेगळे पब्लिशिंग डॉक्युमेंट ॲप्लिकेशन वापरता, जसं की फोटोशॉप, फोटो एडिटिंग, असे वेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. आजकाल तर ऑनलाईन पण ॲप्लिकेशन आलेत फोटो पासपोर्ट तयार करण्यासाठी, ॲप्स आलेले आहेत. पण वर्डमध्ये आपण ते कसं तयार करू शकता हे आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपण इन्सर्टवर जायचं, या ठिकाणी इथून पिक्चरवर जायचं. पिक्चरवर गेल्यानंतर इथून आपण आपल्या पिक्चरवर क्लिक करायचं आहे. आपल्या कम्प्युटरमधला असला एखादा फोटोग्राफ आहे समजा, तो घ्यायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी माझ्याकडे एक फोटो आहे. फॉर एक्झाम्पल फोटो मी चूज करतो, हा फोटो घेतो आहे अक्षय कुमारचा. याला मी ओपन करतो आहे. फोटो ओपन केला मी. फोटो ओपन केल्यानंतर या फोटोला मला काही गोष्टीला क्रॉप करावं लागणार आहेत. ज्यावेळेस मी फोटो घेतला की काही इथे टूल्स आपल्याला अवेलेबल झाले त्या ठिकाणी. याच्यामध्ये क्रॉपवर जायचं आहे आपल्याला आणि क्रॉप करायचं आहे. आपण क्रॉप बटनावर क्लिक करायचं. क्रॉप केले आपल्याला असे काही पॉईंट आपल्याला आलेले दिसतील या ठिकाणी कॉर्नरला. तर या कॉर्नरच्या पॉईंटला आपल्याला इथं पकडायचं आहे आणि थोडंसं याला इकडून क्रॉप करायचं. जसं आपण फोटो आत्ता आपण मोबाईलमध्ये पण बरेचसे क्रॉप सेटिंग शिकताय, तसं याच्यात पण क्रॉप आहे. तर क्रॉपनं मी एवढा एरिया मी असा क्रॉप केला, खालून पण थोडा एरिया मी क्रॉप करतो आहे असा. तर असं मी हे फोटो तयार केला. इथं क्लिक करतो फोटोवर. फोटोची साईज थोडीशी मोठी करतो, अशी इकडून थोडी मोठी करायची तर मोठी करू शकतो. असं हे असं केलं. परंतु फोटो आता इकडे खाली हलत नाही. हलण्यासाठी या पॉईंटला क्लिक करायचं आहे आणि इथून या ठिकाणी स्क्वेअर नावाचं इन फ्रंट ऑफ टेक्स्टला क्लिक करायचं आहे. आता हा फोटो कुठेही आपल्याला हलवता येईल. कुठं क्लिक केलं मी, या जे लेआउट ऑप्शन नावाचा हा जो ऑप्शन आहे इथं याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून ह्याच्यावर क्लिक करायचं. आता मला नंतर काय करायचं आहे, या फोटोचा जो बॉर्डर्स आहेत त्याला पण मला थोडीशी चेंज करायची. तर बॉर्डर चेंज करण्यासाठी मी या ठिकाणी पिक्चर इफेक्ट आहे याच्यावर क्लिक करतो आहे आणि याच्यावर एक ऑप्शन आहे पिक्चर बॉर्डर नावाचं, याच्यावर क्लिक करतो आहे. इथं जायचं आहे. या ठिकाणी इथे गेल्यानंतर इथून वेटवर जायचं आहे आणि वेटवर जाऊन इथं साईज तुम्हाला फोटोची साईज थोडं बॉर्डर तुम्हाला जाड करायची आहे. एवढ्या साईजची आपण करणार आहोत असं. आता मला या फोटोचं डुप्लिकेट फोटो करायचं आहे, तर काय करावं लागणार आपल्याला, कंट्रोल डी दाबायचं. डुप्लिकेट फोटोसाठी काय करायचं, कंट्रोल डी दाबायचं. डुप्लिकेट आलं हे फोटो असं ठेवू शकता एका साईडला व्यवस्थित. कंट्रोल डी करा परत अगेन, त्याला आपण डुप्लिकेट करू शकता. असं आणखी थोडंसं इकडे याला सरकू शकता, असं या साईडला जागा मोकळी होईल अशी एका लाईननं याला ठेवू शकता. असं असं अगेन कंट्रोल डी दाबा, डुप्लिकेट आलं आणि याला इथं पकडायचं आणि इथं याला ठेवायचं. असं आता हे सगळे फोटो आपण केले एवढे. आता या सगळ्यांचीच मला डुप्लिकेट करण्यासाठी अगोदर या चित्रावर क्लिक करायचं आहे. पिक्चरवर शिफ्ट होल्ड लावून ठेवायचं, दाबून धरायचं आहे. दुसऱ्या चित्रावर क्लिक करायचं आहे, तिसऱ्या चित्रावर क्लिक करायचं, चौथ्या चित्रावर क्लिक करायचं आहे. आणि चित्र पूर्ण सिलेक्ट झाल्यानंतर चित्रांना एकच ग्रुप करायचं आहे आपल्याला. तर ग्रुप करण्यासाठी फॉर्मॅटवर क्लिक करा. परत या ठिकाणी इथून या ग्रुपवर जा आणि इथून ग्रुपवर क्लिक करा. त्याचा ग्रुप तयार झाला असं. आणि आता हा पूर्ण ग्रुप एकच झाला. आता कंट्रोल डी दाबतोय तर याचा डुप्लिकेट ग्रुप तयार झाला. आणि हे असं आपण चित्र पासपोर्ट फोटो आपण असे तयार करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला भेट द्या. चॅनलचं नाव आहे गव्हाणे कम्प्युटर.